दीप्स किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते। आज आपण मटन खिमा बनवणार आहोत। मटन खिमा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटन खिमा घेतलाय। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, एक वाटी तेल घेतले, 1.5 चमचा काळं तिखट घेतले, मी घरातला मसाला आहे माझा हा, 1 चमचा बेडगी मिरची मसाला घेतलाय, 1 चमचा मटन मसाला घेतलाय, अर्धा चमचा जिरा पावडर घेतले, 1 चमचा गरम मसाला घेतलाय, 1.5 चमचा धने पावडर घेतले, अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतले, 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या आणि कांदा ह्या पद्धतीने तळून, जसं आपण बिर्याणीला तळतो त्या पद्धतीने तळून मी मिक्सरला बारीक करून घेतलाय। पाणी अजिबात वापरलेलं नाहीये वाटण करताना। आता आपण सगळ्यात आधी खिमा मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी काळं तिखट, लाल तिखट, मटन मसाला, जिरा पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, चवीनुसार मीठ घालूया। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। आणि हा वाटलेला कांदा, मी 4 मोठे कांदे घेतले होते, ते फ्राय करून बारीक करून घेतले, साधारण 4 चमचे येतात। हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया। आपल्याला मिक्स करून अर्धा तास मॅरिनेट होऊन देणार आहे मी हे खिमा। जर तुम्हाला टाईम नसेल आणि लगेच करायचं असेल केलं तरी चालेल, पण अर्धा तास ठेवल्यामुळे मसाला छान मुरतो। हे पहा, आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता मी अर्धा तास ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपण कुकरला लावून शिजवून घेणार आहोत। अर्धा तास झालेला आहे, आपलं मटण छान मॅरिनेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी कुकर गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घेते। तेल गरम झालेलं आहे, मी ज्या तेलामध्ये कांदा परतून घेतला होता तेच तेल वापरते। आधी मिरची घेतली मी, त्यानंतर मी तेलामध्ये टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो छान परतून देणार आहे। टोमॅटो छान परतून झालेला आहे, आता आपण खिमा घालणार आहे। तुम्ही ह्याच पद्धतीने चिकन खिमा सुद्धा करू शकता। खिमा पण छान परतून घेणार आहे मी। बघू शकता तुम्ही, खिम्याला आपल्या चांगलं तेल सुटले, छान परतला गेला आहे। 5 मिनिटं त्याला चांगला परतून घेतलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे ही खिम्याची। आता आपण त्यात थोडं पाणी घालणार आहे।
साधारण अर्धा ग्लास पाणी घालते मी. आता झाकण लावून मी ह्याला 3 शिट्ट्या होऊन देणार आहे. आपल्या कुकरचे 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. मी आता गॅस बंद केला आहे. कुकरचं पूर्ण प्रेशर निघून गेलं. कुकर थंड झाला की आपण खिमा प्लेटमध्ये काढून घेऊयात. कुकर थंड झालेलं आहे. कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेले. आता मी झाकण काढते. हे पहा, आपला खिमा छान शिजलाय, तयार झालाय. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला खिमा तयार करून झालेला आहे. तुम्ही खिमा ब्रेड बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता किंवा रोटी बरोबरही खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.